समालोचन पॅनलच्या माध्यमातून देखील तर आपण शुभेच्छा देऊया. चांगलं काम करत राहा, चांगलं क्रिकेट खेळा, तुम्हाला नक्कीच पुढे पुढे तुम्ही जाल. सलामीची जोडी मैदानात दाखल होते यावेळेला आपण तर दिवा 40+ संघाची प्रदीप आणि आपण पाहू शकता बेला विकास ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. 4 षटकांची मॅच आहे का दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकले. त्यानंतर नेक्स्ट मॅच देवीचा पडा 40+ शील्ड 40+ अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल. त्यात आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत. रमेश सर जरा ताकीद द्या सर्व खेळाडूंना. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. मार्कवर पहिलं षटक गणतोय आपण पाहू शकता. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान गजानन माऊली 11 नांदिवली 40+ संघ पहिलं षटक गणतो. महेश येतोय स्ट्रायकला. विकासला आपण पाहू शकता. विकासने पहिल्या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती. षटकार मारला पण ते लवकर बाद झाले, पण सुरुवात पहिल्या चेंडू षटकाराने केली होती. दोन्ही संघ महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो पुढे सरकल. ऑन साईडला शॉट फाईडला एक शॉट लागला. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट टर्बाइन पॉइंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर 12:41 पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय महेश भोईर. स्ट्रायकरला विकास चौथेला आपण पाहू शकतो. विकास झकास सुरुवात करून देतो का पाहायचा इथून दिवा 40+ संघाला. आता काय बोलू का मी. चला सामना सुरू करायचा लगेच. महेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅकपड जाऊन कट करायचा होता. यावेळेला वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. कट करायचं होतं यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू बॉटमला लागतोय. स्ट्रायकला विकास नौष्टकला प्रदीप. दोन्ही बॅटरांनी मगाशी पहिल्या मॅच मध्ये चांगला आपण आता खेळ केला होता, पण आता इथून चांगला खेळ करावा लागणार. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. नेक्स्ट मॅच देवीचा पाडा 40+ शील्ड 40+. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करू. ओ बॅकपड जाऊन पुन्हा त्या कट करायचा होता. कॉडबियांचा अपील केलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. थोडासा धुका देखील आपण दव देखील पडल्याला दिसला आपल्याला. ग्रास आहे थोडासा ओला झालाय. समजतं म्हणजे गवत ओला झालं म्हणजे आपण दव किती पडतोय. सुरुवात चांगली केली महेशनी. राईट आर्म राऊंड द मारा करतो स्ट्रायकला विकास. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीत कारण एकच षटक पॉवर प्लेत असणार आहे. 4 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील आपण पहिली मॅच आहे ते पाहतोय. दिवा 40+ संघाने देखील पहिला सामना जिंकला. त्यानंतर आपण त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये गौरीपाडा 40+ संघाला पराभूत केलं. तर नांदिवली 40+ संघाने आपण तर उंबाडे 40+ संघाला पराभूत केलं. महेश पण गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द मारा करतोय. फटका सुरेख यावेळेला मिडॉन मिडॉपच्या मधून पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. संख्या दाखल करते 4 आपण पाहू शकता. चौकाराने खातं उघडलं जात आहे. महेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मारा करतोय. सायकला विकासच्या बाजूने एक चौकाराला मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चेंडूला काढलं. हो चांगला चेंडू हा देखील डान्सिंग डाऊन जमातीतून खेळायचा होता यावेळेला. क्या बात आहे लेग बाय. मेक्या सर असे चालले म्हटलं का पायाला काय झालं. संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 5 धाबा. 5 धाबा दाखल करती लागल्यात. महेश पण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला प्रदीपला आपण पाहू शकता. प्रदीप पाटील पचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय.
अंतिम चेंडू महेश. ओ चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक होते फाईट लागला. पाठलाग करताय. चेंडू वेगाने सीमा पार जातो. थांबलाय थोडसा. 3 धावा कंप्लीट केल्यात आहे. फक्त आपण तर फ्लिक केलं होतं चेंडूला वळवलं होतं आपल्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावसंख्या दाखल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेव्हा 40+ संघ प्रथम बॅटिंग करतो आपण आता 8 धावा. चांगली गोलंदाजी केली महेशने. चौकार वगळता. आता दुसरं षटक कोण घेऊन येतंय. पॉवर प्ले संपलाय. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठा आपण तर माऊली 11 गजानन माऊली 11 आपण तर नांदिवली 40+ संघ प्रथम टॉस जिंकलाय तर गोलंदाजी करतोय. चला चला फास्ट घ्यायचं जरा. नाही अजून आहे मंगेश थांबा. अजून मॅच 2 बाकी आहेत. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देखील कामावर जायचं. आम्हाला देखील कामावर जायचंय. नाही काही स्पर्धे नितीन कानला विचारा. आम्ही इथूनच गेल्यावर घरी जायचो आंघोळ करायचो कामाला जायचो. नाही ते आयोजकांना आपण सांगून काहीच फायदा नाही ना दादा. आपल्याला इथे यायचंय स्पर्धेत समालोचन करायचं. ते आयोजक सांगतील तसं करायचं. नाहीतर तुमची जागा दुसरी कोणती घ्यायला आहेत ना. गाडलेली जागा भरायला लगेच तयार आहेत. निघा ना. चला चला सामना सुरू करा लवकर. चेंडू थोडासा खराब झालाय मला वाटतं. चेंडू कधी आपण तर हरवला फुटला तर 40+ साठी नवीनच चेंडू आहे. रेग्युलर साठी आपण तर 3 षटकानंतर आपण तर नवीन चेंडू असल्यानंतर जुनाच असणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. प्रशांत येतोय. काय झालं सचिन मात्रे काय इशारा करतायत. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. सचिन आहे का संदीप आहेत. संदीप भाने. चला लवकर लवकर तिसरे पंच लवकर मैदानात जाऊ दे. मॅनेजमेंट कमिटी चला ना. नाही रणजित चला लवकर. रजनीकांत तुम्ही जा नाही तर मॅच थांबवू नका. चला या लवकर. रमेशनी रणजितला आपण तर रजनीकांतला बुवा आवाज दिला. काम असल्यावर माणसाला काय काय बोलतील सांगू शकत नाही बा. बुवा आहेत का. क्या बात आहे. चांगली गोष्ट आहे. हबप्प. चला लवकर चला बुवा. 9 धाव आपण 8 धावा दाखल करायला लागले. प्रशांत गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला प्रदीपला आपण पाहू शकता. साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. साईडला शॉट दरम्यान पॉइंट उडवलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. अरविंद येत आहे चेंडूला फीड करतायत. 2 धावा मिळत आहेत मिडविकेटवरनं. धावसंख्या दाखल करते दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता. 10 धावा दाखल करते लागल्यात. प्रदीप स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता. वेळेला गोलंदाजी मार्कर प्रशांत. हो चांगला चेंडू होता. हा देखील फुलर लेनचा चेंडू होता. डान्सिंग डाऊनच्या पद्धतीने खेळायचा होता. 1 धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. वेळेला 11 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकेला विकासला आपण पाहू शकता. प्रशांत राईट राऊंड द गेट मारा करतोय. लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू नुमॅन लँड्स मध्ये पडला. यावेळेला पंचांचा शतक वन बाउंड चेंडू सीमा रेषापार चौकार. लागणार त्याला. नांदिवली 40+ संघ देखील एक चांगला संघ आहे. प्रशांत आहे. अरविंद प्रवीण महेश खूप चांगले बॅटर त्या संघाकडे. प्रशांत पुढे गोलंदाजी मार्कवर
रटम राऊंड तिकडे मारा करतोय. पुणेदा उचलला, उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले, आधी थांबले नंतर धावले आणि अखेरकार चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार, चौकार. चेंडू देखील गेला सीमा पार, चौकार आणि धावसंख्या धावफलकातील दिवा 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 19 धावा. विकास चांगली बॅटिंग करतोय या षटकामध्ये. चेंडू बघा सातत्याने आपण तर चेक केलं जातोय, तर थोडंसं दव देखील आपल्याला बघायला मिळते. थोडासा चेंडू सातत्याने आपण तर डाऊन ग्राउंड गेला की ओला देखील होतो. प्रशांत पुन्हा गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू राईटम राऊंड गटा मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला विकास. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यावेळेला पुन्हा चेंडू गेला, यावेळेला कार्पेटच्या मध्ये मी स्पीड झालीये. आत्ता कोट आपण तर पुन्हा एकदा मला वाटतं अरविंदच आहेत, त्यांच्याकडून झाले चूक आणि सलग दुसरा चौकार आला मिस स्पीडमुळे. धावसंख्या 23. काय घडतंय मैदानावर बघा नितीन काळन सर. चुका चुका आणि चुकांचं रूपांतर धावांमध्ये होतंय. प्रशांत शॉट ऑफ लेनचा चेंडू हुक केला, यावेळेला झेलची शक्यता आहे. बबन मात्र प्रयत्न करतायत. चेंडूला जोपर्यंत फीड करतील पाकोड स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फल करते पाहू शकता बघा 25 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकातील 25 धावा. 12 चेंडूमध्ये 25 आलेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला नंदिवली 40+ संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाहीये, त्यामुळे ते चौकार आले आहेत. संतोष वजे बघा गोल्डन मॅन. देवेंद्र वजे देखील काहीतरी बातचीत करतायत की उद्याच्या आपण तर लॉट्समध्ये आणि उद्या कशा प्रकारे लवकर स्पर्धा सुरू करता येईल याचे प्रयत्न असतील. आज थोडंसं उशीर झाला, काय हरकत नाही. आज पहिला दिवस होता. 5 दिवसीय स्पर्धा मालिकावीरसाठी बघा 40+च्या बाईक असणार. होंडा शाईन 20 तारखेला समजेल, म्हणजे 21 तारखेच्या पहाटेला समजेल की कोणत्या खेळाडूला ही बाईक मिळणार, कोणता खेळाडू आपल्या घरी घेऊन जाणारी आपण तर बाईक. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता अरविंद नलय. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. सगळा प्रदीप साईडला शॉर्ट पॉइंट लेग आपण पाहू शकता. शॉर्ट लेग रिजन मध्ये स्क्वेअर लेग ला क्षेत्ररक्षण, मिड विकेट ला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण आहे. स्वीप करायचं होतं यावेळेला. चेंडूला वळवलाय, चेंडू चालला यावेळेला आपण तर सीमा रेषा पार. स्वीपच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलं यावेळेला सीमा रेषा पार, चौकार करते आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू सीमा रेषा पार गेला. पुढे अरविंद गोलंदाजी मार्कवर. स्टाकेला प्रदीपला आपण पाहू शकता. प्रदीप विकास जबरदस्त बॅटिंग करतायत. 29 धावांची पार्टनरशिप बनवली त्यांनी. अरविंद हा चेंडू आपण मित्र लेग ब्रेक बाहेर काढलाय. चेंडूला यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौकार आल्यानंतर अरविंदच्या माध्यमातून. अरविंद असा एक गोलंदाज की दोन्ही एंडला तो चेंडू वळू शकतो. लेग ब्रेक ऑफ ब्रेक. अरविंद अवेलेब केला यावेळेला. पंच वाईड चिकून करतायत. आव्हान भर धावसंख्या दाखवाल का त्यामुळे पाहू शकता मला 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अरविंद गोलंदाजी मार्कवर कोणी एंड करून डान्स डाऊनच्या माध्यमातून फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आपण चेंडू लागला यावेळेला पंचांनाच, कारण इथून दिसलाच नव्हता चेंडू. धावसंख्या दाखल का आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. एक्सेन रिप्ले देखील आपण पाहू शकता. गोलंदाजाला देखील आपण चेंडू हाताला. हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला. बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. इथे मात्र आपण तर बॅटर बाद होतोय स्टंपिंगच्या स्वरूपात. धावसंख्या 31 वरती पहिला गडी बाद झाला. विकास बाद झालाय. नवीन बॅटर येतं आपण पाहू शकता यावेळेला. रेग्युलर क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय नगरसेवक
आदेश भगतला आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. आदेश भगत आले तिसऱ्या क्रमांकावरती. भरपूर मोठी जबाबदारी देखील आहे. यावर्षी ते नगरसेवकपदी निवडून आले आहेत. प्रचंड बहुमताने निवडून आले. पश्चात अरविंद कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. तिसऱ्या कधी काही चेंडू बाकी आहेत. विकास बाद झालाय. 31 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळालं. बघा प्रशांत गेल्या गेल्या त्यांच्याशी हस्त आंदोलन करतोय. एक काळ त्यांनी देखील गाजवलाय, पण आता सन्माननीय नगरसेवक आहेत त्यामुळे पदाचा अभिमान करणं. ऑन साइडला उचललाय, उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आले आहेत पण ते फक्त बनतील प्रेक्षक. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. मधनं चेंडू सीमारेषा पार गेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा. आल्या आल्या षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय, आपलं खातं उघडलंय. अरविंद स्विच इट केलं या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षक आहे. 30 सर्कल मध्ये आपण बघितलं तडम्यांचा क्षेत्र वेगाने आला या वेळेला रिझन मध्ये. राजा तिथे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 38 धावा. 3 षटकाचा खेळ संपला. या षटकात धावा आल्या तब्बल अरविंदच्या 1 विकेट देखील मिळाला आणि धावा दिल्या तब्बल त्यांनी 13 धावा दिल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं इथून. चला टॉस साठी या. देवीचा पाडा 40+ आणि स्टील 40+ चे संघनायक टॉस साठी यायचंय. माऊली 11 स्टील 40+ चे कॅप्टन. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. देवीच्या पाड्याचे कॅप्टन आले. स्टील 40+ चे कॅप्टन यायचंय. माऊली 11 स्टील 40+ चे कॅप्टन. चला लवकर या. गोलंदाजी मार्कवर येतो सुनील म्हात्रे येतोय. अंतिम षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी. इथून पाहायचा आता आदेश भगत कशा प्रकारे बॅटिंग करतोय. उस साईडला शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेट ला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेग रिजन मध्ये पण एक क्षेत्ररक्षण आहे. बॅकपड गेला, पंच केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 टाकावरला. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. प्रदीप वेगाने धावले आहेत. 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या आहेत. दसक्या दाफलकात आपण पाहू शकता 40 धावा. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सुनील म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. उंबारली गाव एनकोट राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. टाकला आदेश. ऑन साइडला पिकअप शॉट बघायला मिळालाय. पाठवलंय सरळ आमच्या आपण तर व्यासपीठावरती. षटकार. दिवा प्रीमियर लीग मध्ये पण आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की आदेश भगत प्रॅक्टिस करत नाही, पण प्रॅक्टिस न करता किती जबरदस्त बॅटिंग करतात बघा. सुनील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला आदेश. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला या वेळेला. पंच वाईड चिकून करतायत. भर धावसंख्या दाफलकाती 47 धावा आल्यात. आता इथून 50+ धावा होत आहेत का पाहायचं आता. सुनील गोलंदाजी मार्कवर टाकला आदेश भगत. पुणेचा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. इष्टरक्षक बीट होतोय. 1 धाव इथे कंप्लीट केले ते पायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 48. चेंडू बाकी आहेत. जुनी भावेश आम्हाला सांगतात या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. आता प्रदीप काय करतो पाहायचा इथून. चला माऊली 11 स्टील 40+ चे कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचंय. सुनील राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस होता यावेळेला. लवकर शॉट सिलेक्शन केलं. हुक करायचं होतं यावेळेला चेंडूला. लॉंग लेट रिझन मधनं चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील पुढे गोलंदाजी मार्कवर. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा क्षेत्ररक्षक त्याला मात्र 30 सर्कल मध्ये बोलवलंय. सुनील तो प्रदीप. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल ड्रॉप. झेल सोडलाय. बबन म्हात्रे होते तिथे. नक्कीच मी तर म्हणते तिथे क्षेत्ररक्षक ठेवले आणि त्या चौकार बघायला मिळत. धावसंख्या 49. अंतिम चेंडू. सुनीलने चांगली गोलंदाजी केली पण क्षेत्ररक्षक 7 लाभली नाही त्याला. सुनील तो आदेश. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला या वेळेला मिड विकेटला. बघा जरा बॅटर बाद आहे.
काय जबरदस्त झेल पकडला बघ. आपण पाहू शकता या वेळेला स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठानापर्यंत माऊली इलेव्हन 40+ संघ दत्ता म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील सर. चला फिल्डिंग लावून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होते. टार्गेट एकूण सेट करण्यात आलं आहे. स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान गजानन माऊली 11 नांदिवली संघासमोर 50 धावांचं टार्गेट. 4 ओव्हरची मॅच आहे. 12.5ची धावगती राखायची. देवीचा पाडा संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एक वेगळी रणनीती घेऊन आता पुढच्या मॅच मध्ये देवीचा पाडा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. चला फिल्डिंग लावून घ्या. लगेच मॅच सुरू करा. 40+ मॅच सेकंड राऊंडला प्रारंभ झाला. एका बाजूला श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा 40+, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान गजानन माऊली 11 नांदिवली संघ. महेंद्र म्हात्रे पुरस्कृत संघ महेंद्र म्हात्रे सातत्याने आपण बघता पहिल्या मॅच पासून टीमच्या सोबत होते आणि त्याचबरोबर गजानन म्हात्रे यांचे सुपुत्र गुरुनाथ म्हात्रे देखील त्यांच्या सातत्याने सोबतीला. तो ओपनिंग पेअर या ठिकाणी दाखल झाले मैदानावरती. आपण बघताय प्रशांत म्हात्रे आणि त्यावर महेश भोईर. तर 12.5ची धावगती राखायचे प्रति ओव्हर मागे. बघूया 50चं टार्गेट कशा पद्धतीने चेस करतोय. पहिलाच बॉल सीमा रेषे बाहेर. सुरुवात जबरदस्त. फटका एकदम मस्त चौकार. प्रशांतने पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती. 40 धावांची खेळी साकारली होती. नाव द मॅच होते आणि या मॅच मध्ये प्रशांतची भूमिका फार महत्वाची आहे. ऑन साइडला यावेळेस फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि काय घडलंय. झेल ड्रॉप. जीवनदान कोणाला दिले बघा. प्रशांत म्हात्रे या संघाची रन मशीन, या संघाचा बॅकबॉन. त्याला जीवनदान देणं मागत पडू शकतं दिवा संघाला.
तर प्रशांतची विकेट म्हणजे जवळजवळ मॅच आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवण्यास समान होतं. पण हे जीवनदान बघूया कर्दन काळ बनतंय का दिवा संघाचं. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतायत 5 धावा. स्ट्राईकला महेश भोईर बॉलिंग मार्कवर तयार. रोशन भगत ओहो रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी वेग होता आणि त्याचबरोबर अतिरिक्त बाउन्स देखील मिळतोय. ड्यू फॅक्टर आपल्याला दिसतोय का तर उन्हाळा सुरू आहे पण तरीही आउटफील्ड कुठेतरी ओलसर होताना दिसते. पण खेळपट्टीवर तर जो बाउन्स तुम्ही बघताय त्यावर तुमच्या लक्षात येईल की खेळपट्टी तितकी काय जास्त तिला तो ड्यू फॅक्टर दिसत नाही. अन्यथा चेंडू खाली राहिला असता. रोशन तयार. स्टॅकिंगला महेश. धावसंख्या धावफलकावरती 5. टार्गेट 50 आहे. ओहो हो फलंदाज बाद. पहिला गडी गारद. महेश भोईर बॅक टू द डगआउट. आणि दोन भाऊ खेळत आहेत पण दोघांची आठवण नेहमीच आहे. स्वर्गीय जितू म्हात्रे स्वर्गीय निलेश म्हात्रे उर्फ बाळू. दोघांनी नांदुरीसाठी क्वालिटी क्रिकेट खेळला. 5 भाऊ 1 काका. आपण कित्येकदा बघितलेले चित्र. थोडंसं तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलं तर या सगळ्या गोष्टी ज्यांनी बघितल्या त्यांना ते आठवतील. पण प्रवीण म्हात्रे स्टॅकिंगला न्यू बॅटर. बॉलिंग मार्क होता या रोशन बघा 4 फ्रेममध्ये आम्हाला दाखवत आहे. त्या ठिकाणी आयुष चेंडू ऑन साईडला. फिल्डर आहे डीपमध्ये फार वेगाने आले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं संत आपण बघितलं कारण प्रशांत फार वेगाने आहेत. आपण प्रवीणच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 7 धावा. विजयासाठी 50 करायचे आहेत. प्रशांतला एखादी इनिंग साकारावी लागेल. दुसऱ्या बाजूने प्रवीणनेही साथ दिली तर 50 धावा चेस करता येतील. पण दिवा संघ देखील पूर्ण तयारीनिशी उतरलाय. या संघाकडेही तितकी चांगली गोलंदाजी आहे. रोशन तयार. हो उचललाय समोर फिल्डर. झेलची शक्यता. हा झेल त्या ठिकाणी आपण बघतायत की जबरदस्त टिपलाय. विकास चौथे का फिटनेस आहे बघा. असे झेल जेव्हा तुम्ही 40+ मध्ये बघत असता तेव्हा तो फिटनेस तुमच्या लक्षात येईल. विकास चौथे ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला दाखवतील कशा पद्धतीने हा झेल टिपला होता. हवेमध्ये चेंडू खेळले होते का तर फार कठीण झेल होता. अगदी जमिनीच्या समांतर थोडे खाली वाकले. हा बघा ॲक्शन रिप्ले. आमचे कॅमेरामॅन काय काम करतायत. आणि जबरदस्त हा झेल. एक स्टनिंग कॅच ज्याला म्हणतात त्याला आपण स्पेक्टॅक्युलर कॅच देखील म्हणतोय. आणि ही कॅच विकासने या ठिकाणी टिपलेली. दुसरा धक्का मैदानावधी प्रवीण म्हात्रेच्या रूपाने. दुसरा बॅटर लगेच रेडी ठेवा. वेळ जास्त घेऊ नका प्लीज नांदिवली टीम. तर फलंदाज बाद झालाय प्रवीण म्हात्रे आणि नवीन फलंदाज मैदानावधी दाखल झालेले आहे साईनाथ. तर साईनाथ येतोय मैदानावधी. 2 धक्के दिलेले आहेत. काय गोलंदाजी झाली बघा. जरी या ओव्हरमध्ये चौकार पहिल्याच बॉलवरती आला असला तरी कमबॅक बघा तिथून. रोशन भगतचं अप्रतिम राहिलं. 2 विकेट घेतल्यात. पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ धावा 3 खर्च केले आणि त्यानंतर 2 विकेटही महत्त्वाचे प्राप्त केल्यात. तर साईनाथ पाटील न्यू बॅटर मैदानावरती. प्रशांतला मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फारशी स्ट्राईक मिळालीच नाही. तर बॉलिंग मार्गवर परिवर्तन. वेळ जास्त घेऊ नका. आदेश भगत देखील इन ॲक्शन मध्ये आपण बघताय. तर 40+ क्रिकेट एन्जॉय करतायत. आणि आता निवृत्ती प्रकार राहिलाच नाही क्रिकेटमध्ये. 40 ओलांडली की बघा 4 फ्रेममध्ये पुन्हा एकदा दाखवत आहेत. आमचे जे यूट्यूबवरती व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी हे सुंदर टेलिकास्ट ग्राफिकच्या माध्यमातून खूप सुंदर
विवरण या ठिकाणी देत असतात. ओ यावेळेसचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. योगेश भगत का फिल्डिंग आहे बघा योगेश भगत यांची. टार्गेट चांगलं सेट केले 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 50चं टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेले आहेत. बॉलिंग मार्कवर आहे तर तेजस सलग 2 चेंडू डॉट. प्रेशर इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत कारण ज्या पद्धतीने टार्गेट सेट केलंय पहिल्या ओव्हरमध्ये अपेक्षित धावगती राखता आली नाही 12.5ची. ऑन साइड लाल खेळताना फ्लिक करतायत. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रशांत निघाले आहेत. साईनाथने देखील तिथून साथ दिलेली आहे. फिल्डिंग मध्ये चूक झाली आणि त्यामुळे या 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 9 धावा. बाळाजी मित्र मंडळ व जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपडा 40+ यांच्या संयुक्त विद्यमाने जय पिंपळादेवी चषक 2026 ची ही पहिली रात्र. रिव्हर्स अटॅम्प पंचांनी बोट वर केलाय आणि या दरम्यान आपण बघतायत अंपायर सांगतात स्क्वेअर लेगचे की बॅट कट आहे आणि त्यामुळे तो डिसिजन मागे घेतलाय. स्क्वेअर लेगच्या पंचाने सांगितलं की बॅट कट आहे फिल्डिंग लगेच लावून घ्या. डॉट बॉल अपील लाऊड झाला होता स्वीकारला गेला पण स्क्वेअर लेगला रमेश म्हात्रे त्या ठिकाणी आपण बघतायत त्याने दर्शवलं तिथे सिग्नल दिला मेन पंचांना की बॅटची एज आहे. तर विजयासाठी आता 41 पाहिजेत 14 चेंडू. चेंडू मागे गेलाय. फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय या दरम्यान. या 2 धावा कंप्लीट. हे षटक आपण बघितलं तर 5 चेंडूत केवळ 4 धावा आलेले आहेत आणि काय बॉलिंग गेली बघा तेजस यांनी. इक्वेशन 13 बॉल 39 धावांची गरज आहे. भाऊ पाटील बघा फेरफटका मारतायत खिशात हात घालून का तर त्यांना थंडी जाणवते बहुतेक. हलक्या हाताने खेळतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या दरम्यान आपण बघताय सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे हे षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि या ओव्हरमध्ये केवळ 5च धावा आल्यात. म्हणजे 12.5ची धावगती प्रति ओव्हर मागे राखायची आहे पण 2 ओव्हर नंतर केवळ 12 धावा आल्यात. म्हणजे ती धावगती अपेक्षित राखायची होती 12.5 म्हणजे 2 ओव्हरमध्ये 25 यायला हव्या होत्या त्या नाही आल्यात. केवळ 12 आल्यात आणि त्यामुळे आता 12 बॉलमध्ये 38 करायचे. 12 चेंडू 38 वेळ घेऊ नका. चला फिल्डिंग लगेच लावा. नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला वारंवार सांगावं लागतं. डे मध्ये आपण बघतो की एकदा सूर्य अस्ताला गेला की सगळ्यांना माहिती घरी जायला मिळेल. नाईटला आपण बघतो की सकाळ झाली तरी मॅचेस सुरू राहतात. वेळेचं बाण खेळाडू राखत नाहीत. आपल्यालाही इथे अंदाज येत नाही. बऱ्याचदा एक मॅच 1 तासापेक्षा जास्त वेळ सुरू राहते. तर बघा चेंडू ओला होते. अंपायर सांगतात की विनाकारण खाली नका बाउन्स करू. जेव्हा फलंदाज खेळतील ड्राईव्ह करतील तेव्हा लागेल जमिनीला चालेल पण तुम्ही स्वतःहून त्याला ओला करू नका. कारण की बघा आउटफील्ड पूर्णपणे ओलसर झालेली आहे. तुमच्या ते लक्षात येईल. आता व्ह्युअर्स जे यूट्यूबला त्यांना ते लक्षात येईल की नाही माहिती नाही पण इथे प्रत्यक्षात बघितल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल की ड्यू फॅक्टर आहे. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत. गॅप मध्ये खेळल्यात आणि चेंडू सीमा पार येईल चौकार. त्यांचे संघनायक त्यांना बोलावत आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती चौकाराने झालेली आहे ती म्हणजे आपण बघतो 16 धावा. सुरुवात चांगली झाली. गरज आहे सध्या तरी या फटक्यांची कारण की रिक्वायर्ड रन रेट भरपूर वाढलेले आहे. हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून उडवलाय. टिपिकल हा फटका आपण बघतायत एकदम तंत्रशुद्ध कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळले.
योगेश भगत यांच्या अगदी डोक्यावरनं चिप केलं होतं आणि माहिती आहे प्रशांतला कुठे फिल्डर आहे कुठे नाही आहे त्याचं कॅल्क्युलेट क्रिकेट सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके आहेत. ऑन साईड असेल ऑफ साईड असेल मध्ये खेळणं आहे त्याला नेहमीच जमलेलं आणि नेहमीच मेरिटवरती तो बॅटिंग करतो. आपण बघितला शॉर्ट कव्हरच्या वरून खेळले आणि बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती आपण बघतोय 20 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू 30 धावा समीकरण विजयासाठी. विकास पुन्हा एकदा तयार. ओ शॉर्ट ऑफ लेन प्रचंड वेग होता. 9 बॉल 30 ची गरज आहे. पण एक मॅच आम्हाला अजूनही आठवते फार वर्षापूर्वी 6 बॉल 30 ची गरज असताना प्रशांत म्हात्रेने शेवटच्या मैदानावरती त्या 30 धावा करू दिल्या होत्या आणि काय जल्लोष आम्ही बघितला होता नांदिवली संघाचा. भरपूर वर्ष झाली त्या गोष्टी. तो रेग्युलरचा फॉर्मॅट होता पण शेवटी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की भूतकाळाला महत्त्व नसतं. त्या आठवणी आपण फक्त काढत. 6 चेंडू उंच गेलाय. लांब जाईल का नाही गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि ही या मॅचची गोल्डन विकेट प्राप्त झाली दिवा संघाला. ओ जेल ड्रॉप झालाय. पकडता नाही आला पण मग अशी प्रदीप यांनी काय सुंदर जेल टिपला. केवळ 2 धावा मिळतील. न्यू बॅटर मैदानावरती अरविंद म्हात्रे प्रशांत म्हात्रे यांचे बंधुराज अरविंद प्रवीण आणि प्रशांत हे 3 भाऊ खेळत आहेत. सध्या 40+ क्रिकेट पण सध्या संघ पराभवाच्या छायेमध्ये. 7 बॉल 28 ची गरज आहे. 400चा स्ट्राईक रेट या ठिकाणी राखायचा आहे. हा चेंडू मागे गेलाय. रिव्हर्स टाइम गेलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू होता सचिन म्हात्रे. तर रिपोर्टिंग एक्झॅक्टली किती ते सांगा कारण कन्फ्युजन आहे. अनेक जण वेगवेगळे बोलत आहेत.
तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होत आहेत रुपेश पाटील. अंतिम षटक. तर 6 बॉल 24ची गरज. 4 षटकार अपेक्षित आहेत. ओहो, बेस बघा कुठे उडाली आहे. ती कॅच देखील पकडली आहे. ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल आणि ही क्लिप व्हायरल व्हायला हरकत नाही आहे. बघा बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात, पण बेस उडाली. किती वेगवान चेंडू होता. त्यानंतर ती बेस पकडली मागे. आदेश भगत यांनी. क्या बात आहे. आदेश भगत बघा काय झेल टिपलाय. बेस पकडले, फलंदाज क्लीन बोर्ड झाल्यात. हा बघा ॲक्शन रिप्ले आणि ही बेस किती दूरवर उडाली, पण कॅमेऱ्यात आदेश भगत आले नाही बहुतेक. आलेत का त्या अँगलने चेक करा. नाही, आपल्याकडे कॅमेरे आहेत. किती कॅमेरे आहेत टोटल? 5. हा बघा ही बेस पकडली त्यांनी. गुड कॅच. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. अनिल पाटील बघा 12th मॅन. निवास म्हात्रे वायुजित मंडप डेकोरेटचे सर्व वडिलांनंतर ही जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. फार फेमस आहे. नेपथ्यकार आहेत, सजावटकार आहेत. बॅटचे ए चेंडू गेला मागे. मॅचमध्ये केवळ औपचारिकता शेष राहिली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. चला देवीचा पाडा बॅटिंग करणारे टॉस जिंकलेले आहे. ऑन साइडला गॅप मध्ये विनोद आलेत. काय फिल्डिंग आहे बघा. हा फिटनेस बघा. रेग्युलर मध्ये हीच पर्सनॅलिटी होती. काही बदल घडला नाहीये, पण काही खेळाडू भरपूर जाडजूड झालेले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण आमच्या समोर आमचे अंपायर मित्र, आमचे भाऊ बघा हात वर केले त्यांनी. त्यांची 5 लिटरची टाकी आता 35 लिटरची झाली आहे. ओ डॉट बॉल. तसे आमचे मित्र दत्ता म्हात्रे देखील. दत्ता दुसऱ्याला हसताय. बघा सुजलने माईक चेक करण्यासाठी घेतला होता. सुजलच्या जागेवरती आमचे ऑपरेटर सध्या बसलेले आहेत. आयुष काय नाव? प्रथमेश. आणि आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. मैदानावरती धक्का लागला. मॅच पूर्णपणे आपण बघतात की दिवा संघाने जिंकलेले जवळजवळ. फक्त ही फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करतायत. तयार आहे देवीचा पाडा संघ. प्रदीप म्हात्रे यांची महावितरण प्रीमियर लीग देखील येणार आहे लवकरच. MSCB मध्ये कामाला आहेत. ती महावितरण प्रीमियर लीग असते. ती तारीख आता आम्हाला आज जगदीश धमके साहेबांनी सांगितली होती, आम्ही विसरलो. MSCB ची लीग होते, पण त्यांच्याही लीगला लाईट जाते. हे घडलेलं आहे बघा. का राजू दादा बरोबर ना? नाही त्या दरम्यान अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा 40+ ने 2 सामने जिंकलेले आहेत. आणि आपली विजय घोडदौड जय पिंपळा देवी चषक या स्पर्धेमध्ये त्यांनी पुढे नेलेली आहे, ठेवलेली आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या सामन्यासाठी आणि होऊया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे बघूया. मला सांगतील, कारण हाय स्कोरिंग मॅच आहे. बॅट्समनचा देखील विचार केला जाईल, कारण 49 धावा धावफलकावरती लावल्या होत्या दिवा संघाने.